पुंडरी कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय जोग महाराज की जय विठ्ठल बाबा की जय हर हर काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती, काय द्यावे त्याशी भावे उत्तराई, ठेविता हा पायी जीव थोडा, सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलणे हित उपदेश, करुणी सायास शिकविती, काय द्यावे त्याशी भावे उत्तराई, ठेविता हा पायी जीव थोडा, तुका म्हणे वत्स धेनुवेचा चित्ती, तैसे मज येती सांभाळीत, काय द्यावे त्यासी भावे उत्तराई, ठेविता हा पायी जीव थोडा, ठेविता हा पायी जीव थोडा, ठेविता हा पायी जीव थोडा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती, काय द्यावे त्यासी भावे उत्तराई, ठेविता हा पायी जीव थोडा. प्राप्तस्थळी संप्राप्त सेवेकरता गायलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांच्या अभंग संहितेतील बहुतेकांच्या पाठातला हा अभंग आहे. प्रस्तुत अभंगामध्ये श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय साधूंचे संतांचे जे जगावरती विशेषतः साधकावरती जे अनन्यसाधारण असे उपकार आहेत, त्या उपकाराचं स्मरण करून त्या उपकाराबद्दलचे आपल्या अंतःकरणात असणारी कृतज्ञ भावना या अभंगामध्ये व्यक्त करतात. विठ्ठल विठ्ठल अभंगावरती काही सचिंतन करण्यापूर्वी आपल्या या चालू असणाऱ्या कार्यक्रमाच्या संदर्भाने थोडा परिहार देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. प्रातस्मरणीय आदरणीय बाबांच्या दशम पुण्यतिथीनिमित्ताने आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आदरणीय वंदनीय साधक हृदय असणारे डॉक्टर बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असणारा हा उत्सव आणि या उत्सवामध्ये विदर्भ आणि नगर भाग या भागातून आलेले सर्व आमचे भाविक वृंद, आश्रमाचा हा भक्त परिवार आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आता तसं तर 5 ठिकाणी कार्यक्रम चालू आहेत. विदर्भात 2 ठिकाणी आहेत आणि बीडकडे 2 ठिकाणी आणि इथे एक, असे 5 कार्यक्रम हे बाबांच्या पुण्यतिथीनिमित्ताने चालू आहेत. काही येत आहेत, जात आहेत,
रात्री 12 वाजेपर्यंत लोकांचा हा प्रवाह चालू होता काल, कारण सध्या ज्वारीची काढणी चालू आहे नगर भागात. लोक म्हटले महाराज थांबलो असतो आम्ही, पण ते ज्वारीची काढणी आहे ना, हरभऱ्याची काढणी, त्याच्यामुळे आता ते शक्य नाही. म्हणलं ठीक आहे तुम्ही जा, आता मी आले की मी काढणी काढायला येतो तुमच्यासोबत. मग आता त्यांना वेळ नाही आहे. हल्ली लोकांकडे पैसा भरपूर आहे, वेळ कमी आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. काय करायचं ते सांगा म्हणतात. काय तुम्ही म्हणसाल ते करतो, पण ते वेळ नाही माझ्याकडे यायला. आम्हाला वेळेवालेच माणसं पाहिजे, बाकी देणारी भरपूर आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून हा प्रवाह पाहता 7 दिवसाचा कार्यक्रम 4 दिवसावरती आणला, 4 दिवसावरती आणला. आणि आदरणीय बाबांच्याही मार्गदर्शनाखाली हे 7 दिवस 4 दिवसावर आणल्याचा एक परिभाग आहे. सर्व उपस्थित आहेत. मी कुणाचंही नामनिर्देश न करता सर्व भक्त परिवारातील ज्येष्ठ, श्रेष्ठ, वरिष्ठ, विशिष्ट, वशिष्ठ असे तुम्ही सर्वजण, कारण काही बाबांच्या समकालीन माणसं पण आहेत इथे, ज्यांचे 96-97 वर्ष वय झालेत. असे 2 म्हातारे आज इथे आलेत. ते म्हणजे पुढच्या वर्षी आता आम्ही नाही राहू शकत, पण एवढीच पुण्यतिथी बघू. मी म्हटलं तुमचं स्वागत आहे, आभार आहे तुम्ही आलात. मग त्यांनी दुपारी मला हे बाबांच्या आठवणी सांगितल्या. आमच्या काळात असं होतं, असेल पिन्ना, कारण आताचा हा काळ आणि तेव्हाचा काळ याच्यामध्ये जमीन आसमान इतका फरक झालेला आहे. तुमच्या जेवढ्याही मला ज्या सूचना आहेत, ज्या बाबाबद्दलच्या आठवणी आहेत, मला असं वाटतं सांगावं सर्वच. त्या आठवणी सांगू तरी माझा पूर्ण कीर्तन त्याच्यात होईल, एवढ्या आठवणी माझ्याजवळ आहेत. पण त्या आठवणीपेक्षा जगद्गुरू तुकोबाराय संतांबद्दल आपले मत काय व्यक्त करतात, त्याच मतामध्ये आपलेही सर्व मत समाविष्ट होतात. म्हणून तुकोबाराच्या अभंगावरती आपण चिंतन करूया. विठ्ठल विठ्ठल. त्यात मला कीर्तन तर करायचं, अभंग तर सोडवायचं आहे. आणि बाबा पुढे बसलेत. आता जे बराबर येईल ते माझं आणि जे चुकल ते बाबाचं. कारण जे बराबर येईल ते माझ्या अभ्यासाचा परिपाक, जे चुकल ते त्यांच्या बसल्यामुळे चुकलं असं समजायचं तुम्ही. विठ्ठल विठ्ठल. हा झाला थोडासा विनोदाचा भाग, परंतु त्यांची दृष्टी माझ्याकडून सर्व काही कीर्तन करून घे. हा एक कासवाची दृष्टी आहे त्यांची, आणि ती दृष्टी आम्हाला, मी अधिक बोलू तर ते बसले तरी माझ्या चेहऱ्यावरती हास्य आलं हे तुम्हाला चांगलं कळालं असेल. विठ्ठल विठ्ठल. ते जसे ज्ञानोबाराय साधकाचे मायबाप आहेत, तसं खरंच डॉक्टर बाबा आमच्या सर्व साधकांची माय आहे. ते समोर बसलेत म्हणून असं बोलतो. तुम्हाला वाटत असेल तर माझ्या मुखात अखंड कीर्तनामध्ये बाहेर सुद्धा हे वाक्य निघत असतात. त्याची मी अनुभूती पण घेतली. कोरोनाच्या काळात एकटा राहिलो ना इथे 8-8.5 महिने, तर मला ते थोडासा आजार झाला. तर तिथून आतमध्ये कोणी नाही आलं, भीतीपोटी. आता तुमचं काय घेऊन बसला महाराज, आमच्या घरचीने आम्हाला आत येऊ दिले नाही असं म्हणा तुम्ही. ही तेवढंच खरं, याच्यात काही दुमत नाही आहे. परंतु मी जेव्हा आजारी पडलो तेव्हा डॉक्टर बाबा भर दुपारी 2 वाजता एकावर एक 2 मास्क लावून भर उन्हामध्ये इथे माझ्यासाठी आले. तो दिवस माझ्या जीवनातला कधीही मी विसरणार नाही आहे. मला इथेच जर हा अभंग लावायचा झाला तर तैसे मज येती सांभाळीत. विठ्ठल विठ्ठल. माऊली ही कायम कृतज्ञता भावना राहणं, मला वाटतं आपल्या साधनेचा हाच परिपाक असेल. आपण अखंड बाबांच्या या संतांच्या उपकारामध्ये
हे एक कृतज्ञ आणि दुसरा कृतज्ञ. केलेल्या उपकाराची जाणीव न ठेवणारा याला कृतज्ञ असं म्हणतात आणि केलेल्या उपकाराची जाणीव ठेवून त्या जाणीवेमध्ये जीवन जगणारा याला कृतज्ञ असं म्हणतात. कृतज्ञता ही खूप मोठी पापाची सांगितली आणि कृतज्ञता ही खूप मोठी पुण्याची सांगितली, फलश्रुतीची सांगितली. कृतज्ञ जर व्यक्ती झाला तर कृतज्ञ नास्ती निष्कृती. कृतज्ञा उपकार केला हे सर्व तिथे लावावं लागेल. कृतज्ञ माणसावर कितीही उपकार करा. माझे बाबा म्हणायचे नर्मदेचा गोटाच तो विठ्ठल विठ्ठल, काही परिणाम होत नाहीये त्याच्यावरती. म्हणून कृतज्ञता ही खूप मोठी पापाची सांगितली. किती पापाची? कोणतेही निषेध कर्म करा, कोणतेही पापलायक कर्म करा, त्या प्रत्येक पापलायक कर्मातून निवृत्त होण्यासाठी शास्त्रामध्ये प्रायश्चित्त कर्म सांगितले. पण कृतज्ञतेचे एक असं पाप आहे, त्या पापातून मुक्त होण्यासाठी प्रायश्चित्त कर्मच सांगितलं नाहीये. विठ्ठल विठ्ठल. हे महाभारतात माझे बाबा दृष्टांत सांगायचे. हो, तो गौतम नाव मी अख्खा दृष्टांत सांगून माझा वेळ घालणार नाही तिथे. इथे त म्हणलं की तपिल्याचं कळणारे व्यक्ती आहेत. हो, कृतज्ञ माणसाचं मांस हिंस्र पशुसुद्धा खात नाही, नरभक्षक सुद्धा त्याला स्पर्श करत नाही, एवढी कृतज्ञता हीनतेची आहे. तो गौतम नावाचा ब्राह्मणाचा सर्व दृष्टांत डोळ्यासमोर आणून घ्या तुम्ही. हो, नाही महाराज त्याचं मांस. नरभक्षकांनी सुद्धा सांगितलं महाराज काय हे मांस आम्ही नाही खाऊ शकत. अरे दुर्गंधी पसरली बाबांनो. हो, ते मांस खाऊन टाका आणि दुर्गंधी समाप्त करा इथली. त्यांनी सांगितलं हे मांस आम्ही नाही खाऊ शकत. खूप मोठा दृष्टांत आहे. मी एका वाक्यात फक्त मला मुद्दा तिथं स्पर्श करायचा आणि पुढे जायचे. का खाऊ शकत नाही तुम्ही हे मांस? त्यांनी मग नीती सांगितली. महाभारतामध्ये याचं स्पष्टीकरण माझे बाबा सांगायचे. त्यांनी नीती सांगितली. ती म्हणायचा की सापाच्या फण्यामध्ये विष आहे, म्हणजे दातात विष आहे, विंचवाच्या नागीत विष आहे, पालीच्या शेपटीत विष आहे, पण कृतज्ञ माणसाच्या सर्वांगात विष आहे. हो, तैसा दुर्जन सर्वांगी, तैसा दुर्जन सर्वांगी, तैसा दुर्जन सर्वांगी, हे तुका मने विळतो नागी, तैसा दुर्जन सर्वांगी, तैसा दुर्जन सर्वांगी, तैसा दुर्जन सर्वांगी. तुका मने विळतो नागी, तैसा दुर्जन सर्वांगी, तैसा दुर्जन सर्वांगी, तैसा दुर्जन सर्वांगी. तैसा दुर्जन सर्वांगी. दुर्जन माणसाच्या सर्वांगात विष आहे म्हणे. एवढी कृतज्ञता हीनतेची आहे, तुच्छतेची आहे, पापलायक आहे. म्हणून माणसाने जीवनामध्ये कृतज्ञ बनू नये, कृतज्ञ राहावं. विठ्ठल विठ्ठल. एक अंगाने विचार केला तर हा सोहळा सुद्धा कृतज्ञतेचा सोहळा आहे. विठ्ठल विठ्ठल. ज्याचे आपल्यावरती उपकार असतात त्या उपकाराची जाणीव ठेवणं आणि त्या जाणीवेमध्ये जीवन जगणं याला कृतज्ञता असं म्हणतात. हो, ही कृतज्ञता कशाच्या संदर्भाने वापरल्या जाते? तर माझे सद्गुरू बाबा, हा अभंग मी मुद्दाम घेतला. या अभंगावरती आमचे बाबा कीर्तन करायचे. त्यांचा हा आवडीचा अभंग. विठ्ठल 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 विठ्ठल. मी इथे आल्यानंतर खरं तर मी दुपारी 1.5 तास एका अभंगावर चिंतन केले ते बाबाच्या. हो, हिची सुख पुढती मागतो आगळे, आनंदाचे फळे सेवादान. मी याच्यावर प्रॅक्टिस केली, 2-3 कीर्तन केलीत बाहेर. आणि तो बाबाच्या संदर्भाने मला इथे लावायचा होता, पण मी इथे आल्यावर मला का की पाठीमागे बायतल्या नकार आला, मग मी हा अभंग निवडला आहे. विठ्ठल विठ्ठल. आम्ही देर करत नाही. हां, तिथे आपण बाबांचा मी नाव घेतलं होतं की हे चिंतन बाबांचं आहे. लय भारी सोडवला होता बाबा मी तो. विठ्ठल. ऐका ऐका. कृतज्ञता आणि कृतज्ञता ही उपकाराच्या संदर्भाने वापरल्या जाते.
उपकार म्हणजे काय, ज्या उपकाराच्या संबंधाने ही कृतज्ञता वापरल्या जाते तो उपकार म्हणजे नक्की काय आहे. मी थोडंसं अभंगाला स्पर्श करून पुढे बाबाच्या चरित्रात जाणार आहे. उपकार म्हणजे काय, जी कृतज्ञता उपकाराच्या संदर्भाने वापरल्या जाते तो उपकार नक्की काय आहे, उपकाराचे काही प्रकार आहेत का, आणि उपकाराचा प्रपंच आणि परमार्थात काही फायदा आहे का. विठ्ठल विठ्ठल. एका मुद्द्याचं थोडं थोडं चिंतन पाहणार आहोत आपण. उपकार म्हणजे काय पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न उपकाराचे काही प्रकार आहेत का, आणि तिसरा प्रश्न त्या उपकाराचा प्रपंच आणि परमार्थात काही फायदा आहे का. उपकार म्हणजे काय पहिला प्रश्न. उपकार कशाला म्हणतात. उपनाम समीपे करणमकार उच्यते. उप म्हणजे जवळ, कार म्हणजे करणे, जवळ करणे याला म्हणतात उपकार करणे. मग त्या उपकाराचे काही प्रकार आहेत का. हो, एक खोटा उपकार आणि एक खरा उपकार. जवळ करणे हा जर उपकाराची व्याख्या असेल, जवळ करणे म्हणजे उपकार करणे, तर मग खरा उपकार कोणता आणि खोटा उपकार कोणता. प्रपंचाच्या जवळ करणं हा पण एक उपकार आहे, आणि परमार्थाच्या जवळ करणं, भगवंताच्या जवळ करणं हा पण एक उपकार आहे. मग खरा उपकार कोणता आणि खोटा उपकार कोणता. ऐका, ज्या उपकाराच्या जो उपकार केल्यानंतर जीवनामध्ये काही गोष्टीची उरी उरत नाही तो उपकार खरा, आणि जो उपकार केल्यानंतर जीवनामध्ये उरी दुनावते तो उपकार खोटा. विठ्ठल विठ्ठल. आता जवळ करणं म्हणजे उपकार करणं, तर मग प्रपंचाच्या जवळ करणं हाही एक उपकार आहे, आणि परमार्थाच्या जवळ करणं, भगवंताच्या जवळ करणं हाही एक उपकार आहे. मग खरा उपकार कोणता सहज तुम्ही सांगू शकाल, परंतु मला चिंतन करायचे म्हणून जो उपकार केल्यानंतर काही गोष्टीची उरी उरत नाहीये तो खरा उपकार आहे. 5 गोष्टीची उरी उरली नाही की मग तो उपकार खरा. अज्ञान, कर्म, जीवदशा, वासना आणि संस्कार या 5 गोष्टीची जर उरी उरली नाही, ज्या उपकाराच्या संदर्भाने या 5 गोष्टीची उरी उरत नाहीये, तुकाराम महाराज म्हणतात तो खरा उपकार आहे. त्याचा खरा उपकार तुका म्हणे उरी नुरे त्याच खरे उपकार, त्याच खरे उपकार, त्याच खरे उपकार. तुका भूत हे अंगी हेतू देणे तुमचे देवा, घ्यावी अखंडित सेवा. आता बऱ्याच जणाला गाता येतं बरं का, पण ते काही शिकत नाहीत पण बरोबर गाता येते त्यांना. हां, ते गायकाचे प्रकार सांगितले. अनुकार गायक, शिक्षाकार गायक. हो, अनुकार गायक, शिक्षाकार गायक, भावुक गायक, हो, रंजक गायक, असे 4 प्रकार केलेले आहेत. हो, अनुकार गायक म्हणजे ज्याचं काहींचं ते अनुकरण करतो. हां, त्या गायकाने जर असं बोट केलं ना ते बराबर तसंच करतो बाबा असं, आणि ते तसं बोट नाही केलं तर त्याला येत पण नाही. हो, अनुकार गायक हे तो अनुकार गायक. काही शिक्षाकार गायक असतात. शिक्षाकार गायक त्यांना शिकवता येतं. चांगली बंदिश बसून द्या ते बसून देतील महाराज. शिक्षाकार गायक. काही रंजक गायक असतात. श्रोत्यांना जसं जसं आवडतं तसं तसं ते गात आहेत. मला पुढतं नाही बोलता येणार, बाबा आहेत म्हणून नाही बोलत मी. विठ्ठल विठ्ठल. काही रंजक गायक असतात आणि काही भावुक गायक असतात. म्हणजे तेही भावयुक्त अंतकरणाने गातात आणि श्रोत्यांना सुद्धा त्या भावदशेवरती घेऊन जातात आपल्या गायनाच्या द्वारा. त्याला भावुक गायक म्हणतात. तू भावयुक्त अंतकरणाने भगवंताचे गीत गा, तुला भगवंताची प्राप्ती होईल. नाही जमत ते आम्हाला, बरं मग एक काम, त्याच्या पुढचा सोपा उपाय सांगितला तुकाराम महाराजांनी. आणि काचे कानी गुणदोष मनानाने तो सोपा उपाय सांगितला. महाराज ते पण जरा जमत नाही का बरं. ते तर मला माझ्या आवडीचा विषय. गावात मी सकाळी उठलो की फिरतो त्याच्यासाठी. हा, आणि काचे कानी सर्वांच्या खबरा मला नारदासारख्या हव्याशा वाटतात महाराज. ते मला माझा आवडीचा विषय. त्याच्यापेक्षा सोपं सांगा काहीतरी. अजून देव पाहिजे ना. हो, मग सोपं पाहिजे.
बरेच सोपे उपाय सांगता सांगता हे नको ते नको तो नको तो नको, शेवटी तुकाराम महाराज म्हणले एकच. आता याच्यापेक्षा सर्वात सोपा उपाय जर काय असेल ना तर एकच सोपा उपाय आहे. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार, तुझ भावा हे देव तरी हा सुलभ उपाव. तू एक काम कर, तू फार परोपकार कर, तुला देवाची प्राप्ती होईल. लोक असं नाही करत याचा अर्थ. हा सप्ताह चालू झाला की लोक म्हणतात तुकाराम महाराज म्हणले काय, तुका म्हणे फार थोडा. फार थोडा म्हणजे 100 रुपये वर्गणी, जेवायला अख्खं घर, आणि काल्याच्या दिवशी म्हणतो किती शिल्लक राहील. हा फार थोडा असा त्याचा अर्थ नाही डावरे साहेब घ्यायचं. मग तू फार परोपकार कर, आणि फार परोपकार नाही करता आला तर मग थोडा तरी परोपकार. नका देऊ दूध दयामध्ये सार, ताकाचे उपकार तरी करा. ओ नाही जमत नाही हे पण मग फुकाचे जीवन तरी पाजा. मुठभर दाणे द्या. आमचे बाबा म्हणायचे मुठभर, अरे मुठभर दाणे देऊन कसं काय देऊ मिळेल. मग ते आमचे बाबा म्हणायचे थोडा परोपकार करता 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 माऊली मुठभर देता देता तो टोपलं भर देईल, गमेलं भर देईल. देता 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 थोडा परोपकार करता 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 फार परोपकार करण्याची त्याची इच्छा होईल, आणि फार परोपकार त्याच्याकडनं ज्या दिवशी घडेल त्या परोपकाराच्या द्वारा त्याचं चित्त शुद्ध होईल. आणि चित्त शुद्ध झालं रे झालं की मग येऊनी गोपाळ राये ते, गोपाळ राये तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, तुका म्हणे चित्त करावे निर्मळ. येऊनी गोपाळ राये ते, येऊनी गोपाळ राये ते, येऊनी गोपाळ राये ते. हो हो त्या कर्मानुसार त्याचं चित्त शुद्ध होईल. आणि चित्त शुद्ध झालं रे झालं की मग तुला परमात्म्याची प्राप्ती होईल. प्राप्ती होईल म्हणजे प्राप्तच येतो आपल्याला. अप्राप्ताची प्राप्ती नाही करायची, प्राप्ताचीच प्राप्ती करायची. तो परमात्मा प्राप्तच आहे. फक्त ही एवढं बाजूला करायचे, करावे निर्मळ. आणि ते निर्मळ करण्यासाठी मग तू फार परोपकार कर, तुझं चित्त शुद्ध होईल. तुला भगवंताची म्हणजे परोपकाराच्या द्वारा सुद्धा भगवंताची प्राप्ती होते. एवढंच मला पटवून द्यायचंय. विठ्ठल विठ्ठल. प्रपंचात परोपकाराला वाकसाहेब फायदा आहे कीर्ती होणे, आणि परमार्थामध्ये परोपकाराला फायदा आहे परमप्रयोजन असणारा परमात्मा प्राप्त होणे. एवढी फलश्रुती या परोपकार पदाला आहे. म्हणून संतांनी सांगितलं परोपकार करा, परोपकार करा. नुसतं सांगितलंच नाही, मग संतांनी परोपकार केला पण. कारण तैसे संत जगी क्रिया करुनी दाविती अंगी. नुसतं सांगितलं नाही, त्यांनी स्वतः परोपकार केला. किती परोपकार केला 2-3 मुद्द्यांनी पटवून देतो. अहो त्यांचं येणं सुद्धा परोपकारासाठी आहे. आपणही परोपकार करतो, आपण साधनरूपी परोपकार करतो, आणि संत लक्षणरूपी परोपकार करतात आपल्यावरती. विठ्ठल 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 विठ्ठल. हो त्याच्याद्वारा ते लक्ष त्याला निश्चित प्राप्त होतं. अशा दृष्टीने ते कृती त्याच्यावरती करतात. आणि तो परोपकार त्यांचं मूळ हेतू इथे येण्याचाच परोपकाराचा आहे. त्यांचं येणं सुद्धा परोपकारासाठी, त्यांचं इथे राहणं सुद्धा परोपकारासाठी. याला सर्वांना प्रमाण देऊ आपण. त्यांचं राहणं सुद्धा परोपकारासाठी, त्यांनी देहाला कष्ट विलं ते सुद्धा परोपकारासाठी. आणि इथून ते तिरोहित झाले. हे बापूंचा वाक्य. संत जात नसतात म्हणे, मग संत तिरोहित होत असतात. विठ्ठल 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 पण त्यांचं जाणं ते गेल्यानंतर सुद्धा उत्तम कीर्तीच्या रूपाने सुद्धा इथं परोपकारच करतात ते. उत्तमची बुरी कीर्ती मागे, उत्तमची बुरी कीर्ती मागे, उत्तमची बुरी कीर्ती मागे, उत्तमची बुरी कीर्ती मागे. राहिला त्या कीर्ती जगा माझी, राहिला त्या कीर्ती जगा माझी, त्या कीर्ती जगा माझी, राहिला त्या कीर्ती जगा माझी. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिला त्या कीर्ती जगा माझी, राहिला त्या कीर्ती जगा माझी.
गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगामाधी कीर्तीच्या रूपाने ते शिल्लक राहतात ना ते सुद्धा परोपकारासाठीच. कसे तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. त्यांचं येणं सुद्धा परोपकारासाठी, नाही तर त्यांचं राहणं कुठे? निरंजनी आम्ही बांधी येले घर. परमात्मा स्वरूपात त्यांचं राहणं आहे, पण ते परमात्मा स्वरूपातलं राहणं त्यांनी सोडलं आणि इथे या अवनी तलावरती आले. कशासाठी? कशासाठी? येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी, आले घरच्या वैकुंठी, हे देव उपकारासाठी, हे देव उपकारासाठी, उपकारासाठी, उपकारासाठी. इथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया झाडू संताचे मार्ग अडराणी. भरले जग उच्चिष्टाता भाग शेष उरला तो शिव. त्यांचं येणं सुद्धा परोपकारासाठी आहे. बर इथं राहिले देहाला कष्टविलं, पुष्टविलं नाही बरं, कष्टविलं. देह कष्टविती परोपकारे. बर इथं राहणं त्यांचं परोपकारासाठी आणि त्यांचं जाणं सुद्धा परोपकारासाठीच आहे. तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. समग्र संतांचं जीवन हे परोपकाराने ओतप्रोत भरलेलं असल्यामुळे संत उपकार करतात काय असं म्हणायचं कारणच नाही. परोपकाराचं एक प्रगटीकरण देहरूपाने आलेलं तत्व म्हणजेच संत आहेत. विठ्ठल 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 समग्र संतांचं जीवन परोपकाराने भरलेलं असल्यामुळे ते स्वतः सांगू शकतात, बाबांनो परोपकाराला खूप मोठं फल आहे, म्हणून तुम्ही जीवनामध्ये परोपकार करा, परोपकार करा. संतांनी केला. एक जण म्हटला, महाराज हो संतांनी परोपकार केला. हो केला. काय परोपकार संताचा आहे असा जेव्हा प्रश्न केला प्रश्नकर्त्यांनी, तेव्हा तुकाराम महाराज म्हटले, संतांचे काय उपकार आहेत. खरं सांगू भाऊ, ते संतांचे काय उपकार आहेत हे सांगण्यासाठी माझी वाणी असमर्थ आहे. काय सांगू आता संतांचे उपकार, 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 काय सांगू आता संतांचे उपकार. हे मज निरंतर जागविती, मज निरंतर जागविती, मज निरंतर जागविती, मज निरंतर जागविती. काय द्यावे त्याची भावे उतराई, काय द्यावे त्याची भावे उतराई, काय द्यावे त्याची भावे उतराई, काय द्यावे त्याची भावे उतराई. काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती, मज निरंतर जागविती. काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती, मज निरंतर जागविती, जागविती, जागविती. संतांचे उपकार काय आहेत बाबा हे सांगण्यासाठी माझी वाणी असमर्थ आहे. पूर्वार्धामध्ये तुकाराम महाराज वाणीची असमर्थता व्यक्त करतात. काय सांगू आता संतांचे उपकार. मी संतांचे उपकार काय सांगू.
हा काय संतांचे उपकार मी काय सांगू, कारण सांगण्या का बरं, वाणी असमर्थ आहे, त्यांचे उपकार अनिर्वचनीय आहेत. विठ्ठल 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 पुंडलिक वरदारी हरिमोहन ज्ञानदेव तुकाराम. महाराज तुम्ही जर आता 8 वाजायला 10 मिनिटं कमी असताना काय सांगू म्हटले तर मग कसं काय सांगणं होईल. हा हे काय सांगू म्हणजे ते सांगण्यासारखे परोपकार नाहीत का, सांगण्यासारखेच आहे ते, पण वाणी तिथे माझी असमर्थ ठरते. हे कसं सांगू तुम्हाला, हे काय सांगू शब्द तुमचा तुकाराम महाराज हा 10व्याच्या ठिकाणातलं तर नाही ना. म्हणजे ते लोक म्हणत असतात कधी, तसं आपल्याला अजून योग नाही आला, एकदा आला तो ते करावं लागतं कधी कधी. ते काहीच सांगण्यासारखं नसलं की मग लोक सांगत असतात चांगलं सांगावर यायचं. हा असं बाबा एकदा चिठ्ठी आली होती मला, जरा चांगलं सांगा. मला वाटलं चांगलं सांगा म्हणजे याचा अर्थ चांगलं काहीच नव्हतं याचा अर्थ. विठ्ठल मग ते हे लोक श्रद्धांजली वाहणारे बरेच इथे बसलेले आहेत. मग हे म्हणत असतात साहेबांच्या बाबतीत काय सांगावं, काय आता बाबा नसते एक शब्द आहे माझा परफेक्ट, तो सांगत नाही आता इथे. विठ्ठल विठ्ठल आता काय सांगतोच काय, साहेबाचं सांगण्यासारखं काहीच नाहीये. असं तर तुमचा काय सांगू आता असं नाही ना. विठ्ठल विठ्ठल मग याच्यातच कुणीतरी म्हणत असतं साहेब एकदा पंढरपूरला गेले होते, पांडुरंगावर उपकार केला त्यांनी. हा मग सांगण्यासारखं काही नसेल तर मग म्हणावं लागतं काय सांगावं साहेबांच्या बाबतीत, काय सांगावं. तसा तो शब्द तुमचा इथं तर नाही लावला तुकाराम महाराज. तुकाराम महाराज म्हणतात असं नाहीये. मग अरे संतांचे उपकार सांगण्यासारखे आहेत, पण वाणी तिथे माझी तुटकी ठरते, वाणी तिथे माझी असमर्थ ठरते. म्हणून संतांचे उपकार काही सांगता येण्यासारखे नाही. का सांगता येण्यासारखे नाहीयेत, काही गोष्टी आहेत ना बोलता येतात, त्याचा अनुभव नसतो. काही गोष्टींचा अनुभव असतो, बोलता येत नाही. आणि काही गोष्टी बोलता पण येतात आणि त्याचा अनुभव पण असतो. कसं मी बाबांचा विचारसागर ऐकला म्हणून थोडंसं प्रयत्न करतो. ऐका आता तुम्ही, वाटलं तर डोळ्याने असं करा, नसं तर असं करा, पण बराबर एक नाही पहा. आता विठ्ठल विठ्ठल काही गोष्टी फक्त बोलायच्या, त्याचा अनुभव नाही. काही गोष्टींचा अनुभव आहे, बोलता येत नाही. काही गोष्टीच्या बाबतीत बोलणं पण आहे आणि अनुभव पण आहे. हो ते सत्तांत्रय सांगितलं आपल्याकडे, पारमार्थिक सत्ता, प्रातिभाषिक सत्ता आणि व्यवहारिक सत्ता. बरोबर आहे. मी एकदम सोपं करतो, कारण मलाच कळालं तर ते मी जेवढं सोपं करता येईल तेवढं सोपं करत असतो. हो व्यवहारिक सत्य ऐका, काही गोष्टीच्या बाबतीत बोलणं आहे, अनुभव नाही. काही गोष्टीच्या बाबतीत अनुभव आहे, बोलणं नाही. आणि काही गोष्टींच्या बाबतीत बोलणंही आहे आणि अनुभव पण आहे. ऐका, व्यवहारिक सत्तेमध्ये बोलणं पण आहे आणि अनुभव पण आहे. प्रातिभाषिक सत्तेमध्ये बोलणं आहे, अनुभव नाहीये. आणि पारमार्थिक सत्तेमध्ये बोलणंही आहे, बोलणं आहे, अनुभव आहे, बोलणं नाहीये. मी सहज छेडतोय बरं का या विषयाला. हा माझं काही नियोजित नाही, सहज छेडतोय. हो पारमार्थिक सत्तेमध्ये अनुभव आहे, बोलणं नाही. चला व्यवहारिक सत्तेमध्ये बोलणं आहे, अनुभव पण आहे. काय अनुभव? लग्न आहे आपलं, अजून हे बोलणं पण आहे. नंतर बायकोनी मारलं राव, हा अनुभव पण आहे. हा मारतात काही. हो एक जण इथे आपल्या मठात आला होता, रुसून आला होता. म्हणे ते मंडळीने मारलं मला महाराज म्हणे. म्हणलं असं? हो बरे झाले आजीवरी. हो मारतात म्हटल्यावर मग आता बरे ना आपण इथं राहिलो. बोलणं पण आहे, अनुभव पण आहे. व्यवहारिक सत्तेमध्ये, प्रातिभाषिक सत्तेमध्ये बोलणं आहे, अनुभव नाही आहे. उदाहरण माझे बाबा कधी म्हणायचे, अरे सश्याचं शिंग माऊली, कासवीचं तूप, गंधर्व नगर, वंध्यापुत्र. बोलणं आहे, अनुभव नाहीये. अनुभव नाही. सश्याचं शिंग बोलता येत नाही का? सश्याचं शिंग माणसाला फुटन राख महाराज, सश्याला नाही पण बोलता येते नाही. सश्याचं शिंग, कासवीचं तूप, दूधच नाही तर तूप कसं काय? वंध्यापुत्र,
अरे पुत्र असेल तर वंध्या कशी, आणि वंध्या आहे तर मग तिला पुत्र कसा. बोलता पण येतं का नाही, मात्र बोलता येतं, अनुभव नाहीये. प्रातिभाषिक सत्ता. पारमार्थिक सत्तेमध्ये अनुभव आहे, बोलणं नाहीये. परे ही परते बोलणे कुंडले, परे ही परते बोलणे कुंडले, वैखरी कैसे सांगाव विठ्ठलू परते. या पारमार्थिक सत्तेमध्ये कोण आहे, भगवंत आणि संत आहे. आणि या दोघांच्या बाबतीमध्ये अनुभव आहे, बोलता येत नाहीये. हो, खुंटली जाणीव काही बोलण्याची. आता एवढंच घ्या, बोलता येत नाही काही, कारण तो अनुभवाचा विषय आहे, बोलण्याचा विषय नाहीये. उदाहरण काय दिलं, उदाहरण काय दिलं, उदाहरण आहे का. ए पोरा काय खातो रे, ते पोरगा म्हणला साखर खातो. साखर खातो, हो. किती खातो, मुठभर. कशी आहे साखर, गोड आहे. किती गोड आहे, तो म्हणला इकडे या, इकडे या. काय खातो याला माझ्याकडे उत्तर आहे, किती खातो याला पण उत्तर आहे. गोड आहे, कशी आहे, गोड आहे, यालाही उत्तर आहे. किती गोड आहे साखर सांग, याला उत्तर माझ्याकडे नाही. इकडे या, इधर हातावर साखर घेतली, खा. पुंडली वरदार प्रसाद आहे ना, प्रसाद घ्या खाऊन. हां, खाल्ल्यानंतर ते पोरानेच हातात हात धरला त्या म्हाताऱ्याचा. आजोबा काय किती गोड आहे साखर सांगा. हा काय काय सांगताच येत नाही किती गोड आहे. तो साखर हो, साखर संकुलचा जरी अध्यक्ष असला तरी त्याला किती गोड आहे हे सांगता येणार नाहीये, कारण साखरेची गोडी ही हो अनुभूतीची आहे, सांगण्यासारखी नाहीये. तसे संतांचे उपकार जे आहेत, हो संतांचे जे परोपकार आहेत ना, ते सांगण्यासारखे नाहीयेत, अनुभूती त्याच्यासाठी आहे. म्हणून काय सांगू आता संतांचे उपकार. पण तुम्ही नाहीच सांगितलं तर मग आम्हाला कसं कळेल. सांगा ना कोणत्या तरी अंगाने की त्यांचे काय उपकार आहेत. तेव्हा तुकाराम महाराज म्हणले उपकार काय आहेत त्यांचे, मज निरंतर जागविती निरंतर लागतील ना. मग तुकाराम महाराज म्हणतात सांगावंच लागणार आहे का. मग ऐक, मज निरंतर जागविती. त्या संतांनी मला निरंतर जाग केलं, हे त्यांचे परोपकार आहेत माझ्यावरती. हे संतांचे उपकार आहेत. त्यांनी अखंड आम्हाला जाग केलं. निरंतर जागविती. जागविती शब्दही महत्वाचा आहे आणि निरंतर शब्दही महत्वाचा आहे. विठ्ठल विठ्ठल. कारण निरंतर ज्या झोपेत, निरंतर त्याच झोपेतून जाग करावं लागतं जी झोप निरंतर आहे. कळते का. ही आपण जे झोपतो ती निरंतर झोप नाही आपल्याला. आता ठीक आहे, ज्याची कॅपॅसिटी जशी असेल तशी जेवल्यावर जी लागेल तेवढी लागेल. सकाळी जाते ती इथं नाही सांगायला, काही नाही, वडे खाली उठलेच नाही, कीर्तन संपून गेले. निरंतर विठ्ठल विठ्ठल. ज्याची जशी कॅपॅसिटी असेल तसे झोपत असतील. 6 घंटे 7 घंटे 8 घंटे. ते विनोबा भावेचं मी एक वाचलं होतं. मी कायम सांगत असतो, विनोबा भावे म्हणायचे 24 घंटे आहेत ना, 8 घंटे झोपा. हा, त्यांचं वाक्य आहे 8 घंटे झोपा, 8 घंटे काम करा. 8 घंटे झोपा, 8 घंटे काम करा,
आणि 8 घंटे स्वचा विचार करा, मी कोण आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. ही झोप आपल्याला निरंतर नाहीये. मग निरंतर जागविती हो कोणत्या झोपेतून, अज्ञान रूपी निद्रेतून. ही झोप आपल्याला निरंतर नाही. 6 घंटे लागली. मग जागृत अवस्था, स्वप्नावस्था आणि सुषुप्ती अवस्था सांगितली ना आपल्याकडे हो. परंतु जी झोप निरंतर जाग करावं लागतं, तुकाराम महाराज म्हणतात ती झोप सुद्धा निरंतर आहे, म्हणून निरंतर जाग करावं लागतं. ही झोप कोणती आहे. ज्ञानोबराय म्हणतात अवेद्येची या निदा. काय पुढं भाऊ मला नाही पाठ. विश्वस्वप्नाचा दांदा भोगित होता प्रबोधा अनादि जो. मला त्यांच्याकडून घ्यायचं होतं म्हणून मी म्हटलं असा. हा हा ते आणि डोक्यावर हात फिरवतात बाबा, काय आता म्हणावं त्यांना. म्हणजे आम्ही कधी मंदिरात गेलो तर आहेतच बसलेली, ती आहेतच बसलेले हो. अनादि जो हो, ती अनादि झोप असल्यामुळे निरंतर जाग करावं लागतं. कारण अज्ञान रूपी निद्रा अशी आहे, जागृतीत मनुष्य असला तरी अज्ञानात झोपल्याला, सुषुप्तीत असला तरी तो अज्ञानात झोपल्याला, आणि स्वप्नावस्थेत असला तरी अज्ञानात झोपल्याला. मग ही अज्ञान रूपी निद्रा तीनही अवस्थेमध्ये असल्यामुळे त्या निद्रेतून जाग संतांना निरंतर करावं लागतं. मज निरंतर म्हणून संतांनी निरंतर जाग केलं. ते आपल्या याच्या कथेत सांगितलं बापूंनी. विठ्ठल विठ्ठल ते छांदोग्य उपनिषदातलं घटना सांगितली बापूंनी हो. त्या श्वेतकेतूला तत्व हा 9 वेळा त्याला तत्वमसी महावाक्याचा बोध दिला हो. पहिल्यांदा सांगितलं झाला, जागृत झाला. पण थोड्या वेळा म्हणलं नाही नाही मी कसं काय ब्रह्म असू शकेल. पुन्हा दुसऱ्या दृष्टांतानी पटवून दिलं. पुन्हा दुसऱ्या दृष्टांतानी पुन्हा 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 पुन्हा. म्हणजे निरंतर यालाच म्हणायचं, यालाच निरंतर म्हणायचं. एक वेळा सांगितलं तदपि कहे गुरु 12 तुळशीदाजींची चौपाई तीच आहे. माझ्या गुरुनी मला खूप वेळा समजून सांगितलं हो. ते शास्त्र मला समजून सांगितले, पण हा 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 पण नाही मला समजत. का बरं. मी अज्ञानात झोपलेला आहे ना. म्हणून माझ्या गुरुलाच पुन्हा पुन्हा प्रयत्न करावे लागले. 9 वेळा छांदोग्य उपनिषदामध्ये म्हणे हो त्या श्वेतकेतूला तत्वमसी महावाक्याचा उद्दालकाने उपदेश केला. हे 9 वेळा म्हणजेच पूर्णांक आहे हा. शिष्याला परिपूर्ण केल्याशिवाय गुरु पाठीमागे हटत नाही. एक वाक्य सांगू, शिष्याला गुरुत्व प्राप्त करून गेल्याशिवाय गुरु मागे हटत नाहीये. विठ्ठल 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 हो हो. आपुले पदी बैसविले बाप रखुमादेवी विठ्ठले भक्ता दिधले वरदान. तिथपर्यंत नेल्याशिवाय गुरु मात्र मागे हटत नाहीत. म्हणून 9 वेळा उपदेश करावा लागला. याला म्हणतात मज निरंतर जागविती. त्याने आम्हाला निरंतर जाग केलं. या जागृतीचा जर विषय सांगायला लागू तर माझे बाबा मग 4 प्रकार करायचे. एवढं सांगतो मग थांबून घेतो आता हो. 4 प्रकार करायचे माझे बाबा. संतांनी आम्हाला निरंतर जाग केलं आणि निरंतर प्रत्येक ठिकाणी पण आम्हाला जाग केलं. प्रत्येक क्षेत्रामध्ये केलं, प्रत्येक भूमिकेत येऊन केलं, प्रत्येक अवस्थेत ते समरस होऊन आम्हाला त्यांनी जाग केलं. असं पण करावं लागेल. कारण जागृतीचे 4 प्रकार करावे लागतील. मग एक ज्ञान जागृती, एक उपासना जागृती, एक कर्म जागृती करावं लागेल ना. हा संतांनी मी याला सर्वांना प्रमाण देण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल विठ्ठल संतांनी पहिली कर्म जागृती दिली हो. कर्म जागृती दिली. जोडो नियाधन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. मग पुढचं उत्तमाची गती वगैरे वगैरे लावून घ्या तिथे. ही कर्म जागृती आहे. म्हणून तर साध्या आली इकडे आपल्याकडे. विठ्ठल 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 विठ्ठल. संतांनी कर्म जागृती केली. संतांनी उपासना जागृती सुद्धा दिली. उठा जागे व्हारे उद्या स्मरण नाही चुकलं का काय म्हटलं मी
हा चुकलं माझं. उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे. ते काय झालं आज काकडाच उद्या झाला म्हणून मी असं म्हटलो. हो काकडा सकाळच्या ब्रह्ममुहूर्तात नाही झाला, आज काकडा 6च्या पुढं झाला. हा म्हणून उद्या म्हटलो मी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता माझे बाबा आहेत म्हणून मी अधिक नाही बोलणार. ज्या महापुरुषाच्या वास्तूत राहतो ना आपण, हो त्यांच्याबद्दलची पण कृतज्ञता आपल्या अंतःकरणात असलीच पाहिजे. असं माझ्या मुखातून ते अघोरी वाक्य निघेल. आपण जर तिथेही कृतज्ञ नाही राहिलो तर मला नाही वाटत आपण काहीच प्राप्त केलं आळंदीत राहून. मग विठ्ठल विठ्ठल आता मी माझ्या बाबासमोर एक मुख धाडसानी वाक्य बोलतो. साधना करून मी साधना करतो हे वाक्य मला पूर्ण नाही आहे माझं. हां मी साधना करतो हे वाक्य पूर्ण नाही, माझं जीवनच साधना आहे. मी उठता बसता जेही करतो माझ्याकडनं काही निषेध घडत नसेल ना, मग ती झोप असली तरी त्याची समाधीच आहे. मग हा उत्तम सहजावस्था निद्रा समाधी स्थिती झोप भाऊ. दुसरे काही कुठाने केल्यापेक्षा झोपल्याला बरा. विठाला विठाला मी साधना करतो हे पूर्ण नाहीये, मग माझं जीवनच साधना आहे. मग गुरुच्या अंगणामध्ये झाडू मारणं सुद्धा हे साधनाच आहे. मग तुम्हाला जर इकडे सांगितलं असेल ना तनु मनु जीवे चरणाशी लागावे अगर्वता करावे, काय गळा दाबावे का काय करावे? अगर्वता करावे दास्य सकळ दास्य अगर्वता करावे. मग हे सांगितलं तर कशासाठी सांगितलं? लोकांना सांगायसाठी नाही सांगितलं आपल्याला. विठ्ठल विठ्ठल मस्तकात काही बसलो की निघतोच बरं का माणसाचे. पण हो याने उद्या सकाळी बराबर काकडा सुरू होईल. विठ्ठल विठ्ठल आणि नाही केलं तरी मी करतो. मी भैरवीलाच मग चाल देत असतो आलाप म्हणायला. असं काय नाही, आपल्याला काकडा पण करता येतो चांगला. हा अगर हे वाईट वाटू दे नका. वाटलं तरी उद्या सकाळी सकाळी आपण अधिक 1.5 तास करूया पहिल्यापासून. सर्व मालिका म्हणूया. हेच त्याचं फल आहे, दुसरं काही फळ नाही. विठ्ठल काय सांगत होतो? कीर्तन हा जागृती कर्मजागृती बर उपासना जागृती. उठा जागे भारी आता स्मरण करा पंढरीनाथा भावेचरणी ठेवा माता चुकी व्यथा जन्माच्या धनधारा पुत्रजन बंधू सोयरी पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरणरी गा देवाशी माया विघ्ने भ्रमला खरे म्हणता मी माझे निगरी हेतू संपत्तीचे वारे साचो कार्य जाईल आयुष्य जात आहे पा काळ जपतसे मा सुहिताचा गुरवा ध्यानी रा श्री हरीच्या संतचरणी भावधरा शनक्षणा नामस्मरा मुक्ती सायुज्यता वरा हेची करा बापानो. उपासना जागृती आहे. विठ्ठल विठ्ठल कर्म जागृती संतांनी दिली, उपासना जागृती दिली, ज्ञान जागृती दिली. आहे मी कोण करावा विचार मने ज्ञानेश्वर निवृत्तीचा ज्ञान जागृती ही. विठ्ठल विठ्ठल ही संतांनी सर्व प्रकारची जागृती आपल्याला दिल्यामुळे तुकाराम महाराज म्हणतात मज निरंतर जागविती. मग त्यांनी आम्हाला निरंतर जाग केलं अज्ञानरूपी निद्रेतून. म्हणून त्यांना देण्यासाठी त्यांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी माझ्याकडे काय द्यावे त्याचे भावे होतराये. 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 ठेवितो पायी ठेवितो पायी जीव थोडा जीव थोडा. काय द्यावे त्याचे भावे होतराये. काय द्यावे त्याचे भावे होतराये. भावे होतराये. त्या संतांनी आम्हाला निरंतर जाग केलं. हो त्या जागृतीमुळे आम्हाला काय झालं?
आम्हाला आमचं स्वरूप कळालं, आम्ही कोण आहोत हे कळालं, आम्हाला त्या परमात्मा स्वरूपाची प्राप्ती झाली आणि त्या परमात्मा स्वरूपाची प्राप्ती झाल्यामुळे आता असं काही आमच्यासाठी त्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी देण्यासारखं आमच्याकडे काही नाही आहे. म्हणून काय द्यावे त्यासी व्हावे उत्तराई, ठेविता हा पायी जीव थोडा. संतांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी सामान्य जीवाकडे काही नाही, यात विशेष नाही. देवाकडे सुद्धा काही नाही. हा, काही नाही आहे. हे बाबांचा फोटो लावला नाही ते, हे हनुमंतरायाचा. त्या हनुमंतरायाच्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी रामप्रभूजी म्हणतात, हे हनुमंता, तुझ्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी माझ्याकडे काहीच नाही. माझ्याकडे 5 प्राण आहेत, प्राण, अपान, व्यान, उदान, समान. पण हे 5 प्राण दिले ना तर 5च परोपकारातून तुझ्या उपकारातून उत्तीर्ण होईल. बाकीचे परोपकार तसेच तुझे माझ्यावर पुन्हा ऋण राहणारच आहे. हो, सुनुक पितो ही. म्हणू का दादा एक सोपा आहे. सुनुक पितो ही समान उपकारी. मेघ राग आहे. सुनुक पितो ही समान उपकारी. नहीं को सुर नर पुनीत नुधारी. नहीं को सुर नर पुनीत नुधारी. प्रति उपकार गोड्या, प्रति उपकार करोगा तोरा. प्रति उपकार करोगा तोरा. सन्मुख होतन सकत मन मोरा. तुझ्या समोर उभं राहायला सुद्धा मला संकोच वाटतो. सन्मुख होतन सकत मन मोरा. सुनुक पितो ही समान उपकार. धातीत धातीत धिन जपताला. सुनुक पितो ही समान उपकार. हे हनुमंता, एकस्य उपकाराय प्राणां दास्यामि ते कपे शेषस्य उपकाराय भवाम ऋणिनो वयम. अजून त्या उपकारातून मी ऋणीच होऊ शकत नाही, उत्तीर्ण होऊ शकत नाही. एवढे तुझे माझ्यावरती अनंत उपकार आहेत. मग संतांच्या उपकारातून भगवंत उत्तीर्ण होऊ शकत नाही, तुम्ही आम्ही काय उत्तीर्ण होऊ शकतो? मग त्यांच्या उपकारातून उत्तीर्ण होऊ शकत नाही तर मग करायचं काय? आपण काय नाही करायचं. मग ठेविता हा पायी. अहो जीव थोडा, जीव थोडा, जीव ठेवून थोडा का झाला त्याचं कारण आहे. सकाळी पण तुम्ही सांगितलं का? हो, जीव ठेवून थोडा का झाला? कारण त्यांनी असं काही तत्व आपल्याला दिलं, त्यांनी अविनाशी तत्व आपल्याला दिलं आणि हे विनाशी देऊन त्याच्या उपकारातून उत्तीर्ण होता कसं येईल? त्यांनी व्यापक तत्व आपल्याला परब्रह्म दिलं. हे 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 याला किती, याचे किती 5 प्राणाने हे क्षितिजल पावक गगन समीरा पंचरचित अति आधम शरीरा. हे आधम देऊन त्या व्यापक तत्वाच्या परोपकारातून उत्तीर्ण कसं होता येईल? म्हणून जीव ठेवून थोडा होतो ना, मग एक काम करणार, जीव देऊच नका. मग जीव ठेवून त्या ऋणामध्ये कायम तुम्ही तसेच राहा. म्हणजे काय करा? त्या संतांची दरवर्षी पुण्यतिथी करा. हेच त्या उपकारातून उत्तीर्ण होणं आहे. दुसरं काय करू शकतो आपण? काय करू शकतो? त्यांनी दिलेल्या बोधाचा आपण अट्टहास करावा, त्यांनी दिलेल्या मार्गाचं अनुसरण करावं आणि त्या मार्गाने तेनेची पंथे चालू जाता न पडे कुंता कोठे काही. मग त्यांनी सांगितलेल्या मार्गाने जाणं
हेच आपल्यासाठी सुखावह आहे, सुखकर आहे. म्हणून काय द्यावे त्यासी व्हावे उत्तराई, ठेविता हा पायी जीव थोडा. एवढे संतांनी उपकार केले हो, मग ते कसे केले? सहज बोलणे, हित उपदेश. नाही सहज मधून जर समजलं तर मग करोनी सायास शिकविती. हो, याच्यामध्ये 3 प्रकार केले ऐका. जागविती, तिसऱ्या चरणामध्ये शिकविती आणि शेवटच्या चरणामध्ये सांभाळिती. कसे सांभाळिती? तुका म्हणे वच ते वेचची, तुका म्हणे वच ते वेचाची, तुका म्हणे वच धेनु वेचाची, तुका म्हणे वच धेनु वेचाची, तुका येती सांभाळीत कैसे मज देती सांभाळीत, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई. सेविता हा पायी जीव थोडा ठेविता पायी, ठेविता ठेविता पायी. ठेविता पायी, ठेविता पायी, ठेविता पायी, ठेविता पायी, जीव थोडा ठेविता सेविता हा पायी, जीव थोडा राम नाम राम रे हे ना जीव थोडा काय द्यावे त्यासी व्हावे
जैशा चित्ती तैसे मज येती. सांभाळीत आता तिथं धेनू शब्द वापरला आहे, हेतू पुरस्कृत. वत्सई शब्द, इथे जास्त काही विस्तार करायचा कारण नाही आहे. सांभाळीती, शिकविती आणि जागविती. त्यांनी जाग केलं, जाग करून शिकवलं आणि शिकवल्यानंतर नुसतं सोडून नाही दिलं, सांभाळलं. या सर्व गोष्टी जर केल्या असतील तर त्या माझ्या बाबांनी सुद्धा आमच्यासाठी केल्या. जागवलं पण, शिकवलं पण आणि सांभाळतायत. आजही आम्हाला तेच सांभाळतात अशी आमची धारणा आहे. हो, ते एवढे 2-3 ॲक्सिडेंट होऊन मी अजून शिल्लक आहे, ते कवचच मला सांभाळते एवढा माझा विश्वास आहे निश्चित. हो, संत सांभाळतात. ज्यांना स्वतःला कुणी सांभाळलं नाही पण त्यांनी जगातल्या अनेकांना सांभाळलं. काय इतिहास पण बघून घ्या. सर्व संतांच्या बाबतीतल्या कथासुद्धा अशाच आल्या, अशाच आल्या. ज्यांनी विषम काल भोगला, वाघसाहेब संकटात जीवन जगलं, कष्टामध्ये सर्व आध्यात्मिक यात्रा केली. माझे बाबा आहेत म्हणून मला बोलायला वाटत, हे जरी वैभव दिसत असेल ना बाबा, एक फोटो आहे आमच्या इथे, राजापूर गाव आहे, शिरूरजवळ हिंगणी राजापूर, त्या लोकांकडे एक फोटो आहे बाबांचा, माझ्याकडे पण मी आणला आहे. हो, बाबांना अशा जटा आहेत लांब लांब, दाढी आहे, फाटलेले एक धोतरे, ते पण असं एवढंच गुंडाळलेलं आहे. आणि खाली चपला कशा आहेत तर त्याला ते अंगठा वगैरे नाही, फक्त खाली एक कातडा असेल, त्याला वरून दोरीने बांधलेलं आहे. तो फोटो मला खूप दुःख देतो. म्हणून ज्यांनी अनेकांना सांभाळलं, पण त्यांना कोणी सांभाळलं तर ईश्वर दुसरं कोण आहे? ज्याचा सखा हरी, मग पुढे जगावघे कृपा करी. परंतु आदरणीय बाबांचा जो जीवनपट आहे अत्यंत खडतर गेला, अत्यंत कष्टमय. तिकडे गंगाखेड तालुक्यामध्ये बाबांचा जन्म झाला. तर यांनी सर्व चरित्र लिहिलं, बाबांनी सांगितलं, यांनी पहिल्यांदा चरित्राचं लिखाण यांनी केलं. हो, बाबांचा जन्म तिकडे. आदरणीय पूज्य भागूमाता आणि किसनरावजी देशमुख, पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. माझ्या बाबांचा जन्म झाला बाबा, आणि आई वारली. आई वारली नंतरचा बराच काळ बाबांना घरच्यांनी सांभाळलं, बाकीच्यांनी. नंतर बाबांच्या वडिलांनी एक दुसरा विवाह केला. बाबांचं शिक्षणही झालं 10वी पर्यंत. मग धन कुठेही जाऊ द्या, परमार्थात धन येऊ द्या तरी तिथे विकृतीत निर्माण करतं, आणि प्रपंचात असू द्या तरी तिथे धन मात्र धोकाच देते माणसाला. त्या फक्त संपत्तीमुळे आदरणीय बाबांच्या, आता तो शब्द मी नाही म्हणत, कधी मी नाही म्हणत, त्या बाबांच्या दुसऱ्या ज्या मातोश्री आहेत त्या मातोश्रीनी त्यांना, ते बाबा मला अनेक वेळा म्हटले, अरे तिने मला विष नाही खाऊ घातलं, तिने मला अमृत खाऊ घातलं. बघा याला. जो सही दुःख पर छिद्र दुरावा, वंदनीय जेही जग जस पावा. जो दुसऱ्याच्या अप्रगट करणाऱ्या दोषांना झाकून ठेवतो, तुळशीदाजी म्हणतात त्याला कीर्तीच मिळते मग जगामध्ये. हो, जो सही दुःख पर छिद्र दुरावा, वंदनीय जेही जग जस पावा. त्या आईने मला विष नाही खाऊ घातलं, मला तिने अमृत खाऊ घातलं. तिने जर विष नसतं, अमृत नसतं खाऊ घातलं मला, तर मी या वाटेला लागलोच नसतो. स्वजने अपकीर्ती करावी, काय पुढं, स्वजने अपकीर्ती करावी, सबंधी सोय न धरावी, ऐसी काय असं ना, ऐसी जीवी चाड बहु. हे घडलं की नाही मग मनुष्य इकड्या मार्गाला लागतो. आणि बाबांनी जे घर सोडलं बाबा, ते ॲडमिट केलं त्यांना आंबेजोगाईला. तिथून जे केळे महाराज होते आमच्या बापूरचे, बरोबर आहे हे मी सांगतो, हे केळे महाराज, त्यांचे एक कीर्तन त्यांनी आंबेजोगाईमध्ये ऐकलं. आणि त्या महाराजांना, मला इथं तुळशीदासजींनी ते बरोबर वाटतं चरित्र, ते कीर्तन ऐकल्यानंतर आमचे बाबा त्यांना म्हटले, मी येऊ शकतो तुमच्यासोबत. त्या महाराजांनी विचारलं, ही प्रस्तुती माझी आता, हो, कुठलं आहे तुम्ही?
आम्हाला कुठं आता काय अनाथाला कुठं घर असते का? अनाथाला कुठं घर असतं का? नाव काय आता काय नाव ठेवता आम्हाला? ठेविलेली नावे शिव देते उठी, तुम्ही कोणतंही नाव ठेवा. मग मी तुमच्यासोबत येऊ शकतो का? सर्व परिस्थिती सांगितल्यानंतर ते महाराजांनी सांगितलं ठीक आहे चला. मग त्या महाराजांनी आमच्या बाबाला विदर्भात घेऊन गेले. हे त्यांचे साक्षी आहेत हे सर्व लोक. आणि त्या केळे महाराजासोबत चव्हाण बुवाच्या घरी आमच्या विठ्ठल महाराजांच्या गावी बाबांनी तिथे वास्तव्य हा सखाराम महाराज चव्हाण हो त्यांच्याकडे बाबांनी वास्तव्य केले. काही दिवस गाई म्हशी पण राखल्या तिथे. बऱ्याच 2 वर्षे मी असं ऐकी आता 1-1.5 वर्षे तिथे बाबांचं गेलं. पण बाबा म्हणायचे महाराज मला आळंदीला सोडा नेऊन. इथे नाही, मी इथे थांबण्यासाठी आलेलो नाही आहे. हा मी जरी सहज प्रवास सांगत असेल पण तो का म्हणे अंगी व्हावे ते आपण तरीच महिमान येईल कळो. मग त्या महाराजांनी काही पैसे जमा केले आणि बाबांना देवकर माऊलीकडे आणून सोडलं इथे. मग देवकर माऊलींच्या हस्ते बाबांनी माळ घातली, त्यांचा अनुग्रह घेतला. तिथे 5 वर्षे बाबा राहिले. मी ठळक फक्त सांगतो 5 वर्षे तिथे राहिले. तिथून बाबा ऋषिकेशला गेले. ऋषिकेशला जाऊन काय विरक्ती झाली ना माणसं, मग ते कुणी कोणत्याही दिशेने जाऊ शकतात. तिथे गेल्यानंतर हे जे नागा साधू आहेत ना याच्यामध्ये बाबा 6 महिने राहिले. 6 महिने राहिले त्यांच्याकडे. एवढंच नाही, तिथून बद्रीनाथला गेले. बद्रीनाथला त्या शंभू मुरारीकडे 6 महिने राहिले. आज त्या शंभू मुरारीचा बाबा तिथे आश्रम आहे. तिथे नरनारायण जे पर्वत आहेत ना पलीकडच्या काठावरती तो आश्रम आहे. मला बाबांनी दाखवला होता. आम्ही तिथे होतो म्हणे. तिथे 6 महिने बाबा राहिले त्या शंभू मुरारीकडे. त्यांची अशी खाती सांगितली बाबांची ती आम्हाला 6 महिन्यांनी ते जेव्हा कपाट बंद झाले ना बद्रीनाथचे तिथले ते म्हणले पोरो येतो मी आता, तुम्ही जा खाली. अदृश्य झाले ते महापुरुष. बाबा म्हणले त्याच्यानंतर आम्ही 2 कुंभमेळ्यात त्यांना बघितलं पण नाही सापडले. काय पराकुटीचे साधुता असेल त्या महापुरुषाकडे. त्या शंभू मुरारीकडे बाबांनी योगाचा अभ्यास केला. तो योगाचा अभ्यास मी फक्त बोलू शकतो, मला त्यातला काहीही येत नाही, अनुभव पण नाही. मग ती फक्त ऐकू काय ऐकलं खेचरी मुद्रा, अगोचरी मुद्रा, षण्मुखी मुद्रा हो. मग आज्ञाचक्र, अनाहत चक्र, मूळ चक्र, स्वाधिष्ठान चक्र हे सर्व चक्र ते अपानीच्या कवाडा लावणी आसन मुद्रा सुहाडा मूळबंदाचा उडा 50ला ते करून दाखवायचे बाबा. व्यासपीठावर ते या टाचवर वज्रासन करायचे. ते वज्रासन या टाचावरती असं बसायचं आणि त्याच्यावरती सर्व भार गुदद्वार त्याच्यावर ठेवायचं आणि हे पाय त्याच्यावर ठेवून द्यायचं आणि अख्खा भार फक्त त्या बोटावरती धारण करायचा असा. आणि ते केल्यानंतर मग ते ही जीभ पडजिबेला लावायची बघा म्हणे. आता ते असं करायचे आणि लगेच जे ऑक्सिजन म्हटलं मी कुंभक जे केला रेचक केला की कुंभक ते कमीत कमी 9-9, 10-10 मिनटं करायची एवढी त्यांची. म्हणून त्यांना वयाच्या 72 वर्षापर्यंत इंजेक्शनही द्यावं लागलं नाही कधी. नंतर जो आजार झाला ना, आता मी इथं माईकवर नाही म्हणत तसं तर, पण माझा तो स्पष्ट तेच वाक्य आहे त्याच्यासाठी. विठ्ठल विठ्ठल. साधूचा सन्मान नाही करता आला तर नाही करावा, पण साधूची उपेक्षा कधी होऊ नये. कारण साधूचं मन जे असतं ना इतकं कोमल असतं, इतकं कोमल असतं. ते बाबांनी आमच्या घर सोडलं तर पुन्हा घराचं तोंड बघितलं नाही गेले पुन्हा घरी. हाच परिवार मानला, यांच्यातच रममान होऊन राहिले. पण कधी कधी म्हणतात ना दळणामध्ये खडे असतात. म्हणून किसी का दिल ना तोड हे जे वाक्य आहे ना आमच्या बापूचं, मंदिर तोड मस्जिद तोड लेकिन साधू का दिल मत तोड. हरिजनाची कोण्या न घडावी निंदा, साहतो गोविंदा नाही त्याचे. नंतर ते टेन्शनमुळे त्यांना थोडासा आजार झाला. बराबर का वाघसाहेब, तुम्ही नाही म्हणले तरी माझं म्हणणं असंच आहे. म्हणूनच मी असा जरासा नंगड फुगीर राहतो जरासा. हो, साधूला दुर्बळ करू नये माणसाने कधी, आणि साधूने दुर्बळ होऊच नाही. जे होईल ते होईल. नगे को खुदा डरे या नाही तू वा ताटण वाटीन मला द्या चपाती, कुठेही खावं माणसाने अजिबात नाही. पण प्रेम करत असतो साधू. साधूचं प्रेम करण्यासाठी सुद्धा बोलू काय, साधूचं प्रेम करण्यासाठी सुद्धा थोडीशी साधुता असली पाहिजे, ती खानदानी असली पाहिजे माणसाकडे. हो, बाबांनी यांनाच परिवार मांडलं, यांच्यामध्येच रममान झाले. तिथून शंभू मुरारीकडून आल्यानंतर आळंदीत आले. मग इकडे
एक छोटासा आश्रम केला या पलीकडे रोडला, पद्मावती रोडला. तदनंतर लोकांनी सांगितल्यावर इथे केला. महाराष्ट्रभर कथा कीर्तन करत फिरले. अनेक चढ उतार जीवनामध्ये, हे जीवनात होतच असतात, आणि अनेक चढ उतार भेटता भेटता अनेक जण चांगले वाईट अनुभवही जीवनात येत गेले. अनेक भेटत गेले, अनेक गेले बीही, अनेक आहेत पण आज सर्वजण. आणि जीवनामध्ये जेव्हा अंतिम उतार वय लागलं तेव्हा त्यांची निवृत्ती मार्ग मला पाहण्यासारखा वाटला. हां, त्याच्यामुळे मला आनंद पण आहे त्याचा. एक आमच्या इथे एक खिडकीवर एक वर खिडकी आहे बाबा, एक काळ त्यांनी याचं पण मोह सोडून टाकला होता. हां, शेवटी ते म्हटले आता मला काहीच नाही करायचं, नाही करायचं. ती एक खिडकी पडली आमच्या त्या कोपऱ्यात, तिथे आजही तिचं दुर्भाग्य असं झालं ती पुन्हा बसलीच नाही. म्हणजे ती खिडकी तुटून खाली पडली. मी म्हटलं बाबा ती खिडकी पडली, अख्खं का पडणं म्हणे, जाऊ दे तिकडे माती. हा त्यांचा शब्द आहे, मातीत जाऊ दे, ते अख्खं पडलं तरी मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. मग म्हटलं ते हवा ते पत्र काय व्हायचं ते होईल. नाही, मला त्यांनी ती खिडकी बसू दिली. ते म्हणजे आता मी गेल्यावर काय करायचं ते करा, माझ्यासमोर मी काही करू देणार नाही. नंतर त्या खिडकीचं एवढं दुर्भाग्य झालं, ते तिकडं आम्ही टॉयलेट बांधले, 36 टॉयलेट. तिथं भिंत आली पण ती खिडकी अजून नाही बसवली. तिथं भिंत आली असा. मी तिथे आता एक ती आठवण म्हणून ठेवली, मी तिथं नावच दिलं आहे आता. हो, आठवण. कोणती आठवण? हे लय दुःखदायक आहे, हा पण आठवण दिलेली आहे. हो, म्हणून पार्था जिथं काहीच करणे नाही, तो प्रकृतीचा भारता पायी. व्यवहारात आलं की मग होतोच थोडा ना थोडा, परंतु ते समाजासाठी केलं. आणि शेवटी हेही म्हटले, हो, जायच्या अगोदरची जी कार्तिकी आहे त्या कार्तिकीत इथंच बोलले, हे समाजाचं आहे, मी समाजाला अर्पण करतो. हे वाक्य आहे त्यांचं, हे वाक्य आहे त्यांचं. आणि या सर्वांनी ऐकलेलं ते वाक्य, हे समाजाचं आहे, समाजाला मी अर्पण करतो, तुम्ही तुमचं बघा कसं सांभाळायचं ते. परिणामी शेवटी साखर झाली, बायपास करावं लागलं. आणि मग त्याच्यानंतरही त्यांनी 11-12 वर्षे भागवत कथा केल्या, थांबले नाही. नंतर मग म्हणजे आता काही हो, मला भागवत, त्यांचा प्राण म्हणजे प्राणप्रिय ग्रंथ म्हणजे श्रीमद भागवत ग्रंथ. त्या भागवताचे एकदा तर त्या 11व्या स्कंदावर बाबा ते 1 महिनाभर त्यांनी ते नाथबाबांचं याचा संदर्भ घेऊन 11व्या स्कंदावर भागवताच्या 1 महिनाभर कथा केली होती. एक महिनाभर. म्हणून काही काही गाव आहेत तिथे बाबांचे 50, 55 भागवत झाली. कुऱ्हा, त्या कुऱ्याला 50 वर्ष बाबांनी सलग 50 वर्ष भागवत कथा त्यांची. दुसऱ्यांचं लोकांनी ऐकलंच नाही महाराज तिथे, बाबाचं असेल तर, नाही तर मग बंद म्हणायची. अशी त्यांची भागवतावरची एक पकड होती. आणि सर्व आध्यात्मिक ही हरिभजनी ही धवळले जग करता 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 2014 हे वर्ष त्यांच्यासाठी अंतिम वर्ष ठरलं. कारण शुगर वाढत गेली, अनेक आतमधले शरीरामध्ये बदल घडत गेले. पुण्यामध्ये ॲडमिट केलं. पुण्यात ॲडमिट केल्यानंतर ते लेडीज वगैरे त्या म्हटले मला इथं नको, मी मेलो तरी चालेल पण इथं ठेवू नका मला. ते म्हणले आमच्या त्या विद्यार्थ्याला ठेवा माझ्याजवळ, मग मी इथं राहतो. ते बाकीच्या सर्व विधीला सर्व म्हणलं बाबा ते आतमध्ये सोडत नाहीत आयुष्यामध्ये, मला घेऊन जा म्हणे, नाही राहिलो तरी चालेल मी. आणि मग त्या पाठकच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. तिथे बाबांना बरंही वाटलं, आयुष्यामधून बाहेर काढलं. आणि तो दिवस माघ शुद्ध नवमीचा दिवस, दुपारी बाबाला आयुष्यात न्यावं लागलं. ऑक्सिजन लेवल खाली येत गेली. डॉक्टरने सांगितलं आता उपाय काही नाही आहेत. काहीतरी एक उपाय सांगितला होता की पुण्याला घेऊन जा, झालं फळ भेटलं त्याचं तर ते तुम्ही, पण शक्यता नाही आहे. पण बाकी सर्व आमचे भक्ती परिवारातले लोक म्हटले आपण प्रयत्न करायला हरकत नाही आहे. मग सांगायचं कोणी, डॉक्टरला सांगायला लावलं. बाबा आता पुण्याला जावं लागतं, ते इथे ती सिस्टीम नाही आहे. मला खूप आनंद वाटला होता तेव्हा. काय त्यांच्या मुखावरचं तेज होतं. हसून म्हटले डॉक्टरला ठीक आहे जाऊया आम्ही आता. बाबा हे वाक्य होतं, जाऊया म्हणे आम्ही आता. आता त्यांना माहीत होतं ना पुण्यातूनच इथे आणलं, आता इथून पुण्याला कशाला. हां, मला म्हटले डॉक्टर म्हटले जावं लागेल, जाऊ आम्ही आता, काळजी नसावी. मग ते डॉक्टर निघून गेल्यानंतर मला म्हटले आपली सुटकेस घेऊन या. हां ठीक आहे, हा व्यावहारिक भाग आहे. त्या चाब्या घेऊन या म्हटले. चाब्या आणल्या, ते सुटकेस घेऊन आले. आणि मग 5 वाजता मी त्यांना फ्रेश केलं.
मला जेवढं करायचं ते केलं, जेवढं करता येईल तेवढं केलं. मी शेवटच्या काळात माझ्या बाबाला फेरन लवली पण लावली. ती म्हणाली कशाला लावतो ते कोण पाहते म्हणे आता. आणि त्या दिवशी मी जेव्हा ते त्यांना फ्रेश करायला गेलो ना, तर मला म्हणजे आता कशाला लावतो ते. मला ती ओवी त्या दिवशी तिथून पुढं मी पाठ केली. बाबा ते म्हणले मृत जैसा ही ओवी, मृत जैसा शृंगारीला गाढव तीर्थी नाहीला का कडू दुधिया माकीला गुळे. आता काय म्हणे या प्रेताला असं बोलले ते. मग ते माझ्या डोळ्यातून अश्रू, हे सर्व मंडळी आलेले, ते चावी आल्याने, तर या सर्वांना म्हटले अरे जावंच लागते एकदा सर्वांना. इथं राहण्यासाठी कोणी कायमचं आलेलं नाही, रडायचं नसतं म्हणे. साधूचं मृत्यू हा शोकनीय नाही आहे, शोचनीय नाही आहे. हा शोक करायचं काय कारण आहे म्हणे तुम्हाला. चला आपण आळंदीला जाऊ. आळंदीला जाऊ. आणि मग त्या चाव्या घेत्यानं म्हटले हे धरा, सांभाळा व्यवस्थित. आमच्या परीने आम्ही सांभाळण्याचा प्रयत्न करतो आहोत. आम्हाला सांभाळायला सांगितले. मालक आम्ही कधी आमच्या मनात सुद्धा आला नाही आणि होऊ देणार पण नाही आहे. हो भगवंत करू. माझे बाबा समोर बसलेत म्हणूनच. हो भगवंत करू. मी ही बाबांची 12वी 13वी पुण्यतिथीच्या आत मला डॉक्टर महाराजांनी याच्यातूनही मोकळं केलं, तर मी अजूनही आनंदी आहे. अजूनही आनंदी आहे. पण माझ्या गुरुचं अस्तित्व, माझ्या गुरुच्या दरबारात मला झाडू मारायला मिळेल हीच माझी भक्ती आहे. मी त्यांच्या समोर बोलतोय आता. हे हा पारमार्थिकदृष्ट्या किती माझा शब्द खरा आहे मला नाही सांगता येणार, पण माझा आतला भाव सांगतो. या आश्रमामध्ये झाडू मारणं, कचरा भरणं हीच माझी भक्ती आहे. कारण याच्यासाठी माझ्याकडे माझ्या तुळशीदाजींची चौपाई आहे. गुरुपद पंकज सेवा तिसरी भक्ती अमान. हे शबरी मान विरहित गुरुची भक्ती करणं, सेवा करणं ही चौथी भक्ती आहे. आणि ही भक्ती कर. ही भक्तीच तुझ्या जीवनाच्या उद्धाराला कारणीभूत आहे. या आश्रमाला हो तुम्ही काय समजता मला नाही सांगता येणार बरं का कुणाच्या मनातला भाव, पण इथली एक एक वीट आणि इथली एक एक खडा माझ्या बाबांची स्मृती आहे. म्हणून ते आपले डी.वाय. पाटील म्हटले तुम्हाला वाटलं तर हे मी 5-6 मजले करून देतो म्हटले. होय डी.वाय. पाटील इथे आल्यानंतर ते नंतर बोलू. दिवाळीला आले तुम्हाला करायचं असं तर बघा. ते कोणती धर्मशाळा केली ना धारीवाल काय त्यांनी केली ना तिकडे. ते म्हणले फक्त आमच्या याचं तुम्ही खाली हे नाव द्या, तुम्हाला 5-6 मजले करून देतो. मी म्हटलं माझ्या गुरुची ही झोपडीच खूप मोठी पावन आहे. कारण इथं त्यांची स्मृती आहे कायम, त्यांची चेतना आहे इथे. म्हणून बापू म्हटले ना श्रीनिवास की गुरु की चेतना वही पर है. इथेच बोलले उसकी गुरु की चेतना वही पर है. कारण त्याचं कारण सांगू. शेवटचा शब्द बाबांच्या मुखातला काय निघाला तर त्याचं हो तो म्हणजे आळंदी. आळंदी. आम्ही पुणे निघलो तर माझा हात धरला त्याने ॲम्ब्युलन्समध्ये बाबा आणि मला अशी मान केली पुणे नको, पुणे नको. मी बोलता बोलता त्यांनी ते असं हाताने ओढलं स्वतः. ते जे ऑक्सिजनचं होतं ते हाताने ओढलं आणि आळंदी म्हटले आणि ब्रह्मावळी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. गुरुदेव तुम्हारी जय जय हो. गुरुदेव तुम्हारी सर्वांनी टाळी वाजवा जय हो. गुरुदेव तुम्हारी जय जय हो. गुरुदेव तुम्हारी जय जय हो. सद्गुरु तुम्हारी जय जय हो. सद्गुरु तुम्हारी जय जय हो. ज्ञानदेव तुम्हारी जय जय हो. महादेव तुम्हारी
हरिनाथ भगवान की सद्गुरु जय. विठ्ठल बाबा की जय. तो माघ शुद्ध नवमीचा दिवस आणि 9ची वेळ बरोबर ना वाघसाहेब 8:20 ती वेळ आणि बाबा आम्हाला सर्वांना आता मला त्या दिवशी कुरेकर बाबांच्या वाक्यामुळे मी बोललो ना परवाच्या दिवशीच मी म्हणलं बाबा हे सीताराम बाबा एवढी सेवा करतात मी पण 19 वर्ष मी बाबाच्या सानिध्यात राहिलो नंतरचा काळ खूप कठीण जातो म्हटलं कुरेकर बाबांनी खूप गोड वाक्य दिलं म्हटले विरहसुद्धा एक प्रेमच आहे विरहात सुद्धा प्रेमाची खूप मोठी आनंद भोगायचा असतो तो विरहाचा सुद्धा आनंद भोगलाच पाहिजे मला वाटतं हा सुद्धा आम्हाला विरहाचा एक आनंद आहे त्यांची स्मृती बापू जर म्हणत असतील इथे आहे तर मग निश्चित माझे बाबा त्यांच्या मुखातला आळंदी शब्द आहे सकाळी माऊली म्हटले ना त्यांनी संसारावरची माया सोडली आणि माऊलीवरती माया केली म्हणून माऊलींनी त्यांना स्वतःच्या पदरात घेतलं म्हणून तर आळंदी शब्द निघाला आणि या भूमीमध्ये बाबांचं अखंड चेतनामय वास्तव्य आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण सर्वांच्या उपस्थितीमध्ये मला बाबा असल्यामुळे अधिक बळ भेटतं मी बाबा समोर आहेत म्हणून मी काहीतरी बोलतोय असा भाव नका समजू हो मला बाबा गेल्यानंतर मी माझ्या बापूंच्या समोरसुद्धा हे वाक्य बोललो की माझे गुरुदेव गेल्यानंतर मला जर कुणी प्रेमाचा डोक्यावरून हात फिरून सांभाळला असेल तर ते म्हणजे आदरणीय हमारे डॉक्टर महाराजजींनी आणि खरंच सांभाळलं कदाचित कोरोनामध्ये माझे बाबा इथं कोणी नाही आलं पण बाबा मला भेटायला आले इथे इथेच मी पडलेलो होतो झोपलेलो होतो बाबा भेटायला आले मग ते असं वाक्य आहे गुरु जाता नाही दुसरं साधू की बापूचं वाक्य दुसऱ्या साधूच्या हृदयात येऊन आपल्या शिष्यावरती तो अखंड छत्रछाया करत असतो हां मला असं वाटतं माझे डॉक्टर बाबा माझ्या बाबांच्या रूपामध्ये माझ्यावरती आळंदीमध्ये माझ्यावर छत्रछाया अखंड आहे आणि आता मी एवढंच माऊलीला प्रार्थना करेल आमच्याकडनं काही थोडंफार पुण्य घडत असेल तरी हे पुण्य माऊली तुम्ही आमचं तुम्हाला घ्या परंतु आमच्यासाठी स्वार्थ याच्यात हा स्वार्थमूलक हे आहे परंतु तो स्वार्थसुद्धा आमच्यासाठी परमार्थ आहे तो स्वार्थसुद्धा आमच्यासाठी परमार्थ आहे आमचे बाबा आमच्यासाठी आम्हाला अशीच छत्रछाया त्यांची राहो अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा या दृष्टीने मी बाबांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि बाबांना एवढीच विनंती करतो बाबा तुम्ही आहेत म्हणून या श्रीनिवासला खूप मोठं बळ आहे माझ्याकडे आणि एक वाक्य बोलू शकू मी व्यावहारिक पण काही करू शकतो आणि मी थोडासा जर अलिप्त झालो तर तुमच्या परमार्थिक जी तुमची माझ्या बाबतीतली जी नजर आहे ती सुद्धा मी निश्चित तुमची पुरी करून दाखवेल हां ज्या त्यांच्या अपेक्षा आहेत माझ्यावरती जी जबाबदारी आहे ती जबाबदारी मी पहिली खांद्यावर घेऊन मी माझं काम करत आहे आणि ते करत राहणार आहे माझी तीच भक्ती आहे असं माझं वाक्य आहे आजच आमचे वडीलसुद्धा याच दिवशी 9:30च्या वेळेला 9:15च्या आसपास गेल्या वर्षी 2 वर्षापूर्वी हो माझे वडीलसुद्धा एक माऊली बोलले सकाळी की विद्यावंश आणि एक वंश आमच्या वडिलांनीसुद्धा हीच तिथी साधली मी एकच वाक्य बोलले आमच्या वडिलाच्या बाबतीत या माणसाने मला कोणतीच माझ्याकडनं कधी अपेक्षा नाही केली मी इकडे बाबांच्या सानिध्यात जे 20-22 वर्षे अखंड राहिलो त्याला कारण म्हणजे आमचा परिवार पण म्हणावा लागेल मला कोणतीच बंधन घातलं नाही आहे आणि मला कधी कोणता त्रास दिला नाही आहे एकच वाक्य बोलले की आम्ही बाबांच्या झोळीत टाकून दिलेलं आहे त्याचं काय होईल ते होईल मला कधी इथे जरी आले ना बाबा तरी आमचे वडील कधी कोणत्या खोलीत नाही झोपले वर टेरेसवर झोपले ते आमचे आई वडील हां दाना खाक मी मिलकर गुले गुलजार होत आहे साधूच्या परिवाराला सुद्धा त्यागच करावा लागत असतो आणि त्यांची ती भूमिका बजावली आमचे वडील बाबाची पुण्यतिथी चालू असताना आदल्या दिवशी मी फोन केला आमच्या आईला की जर तब्येत खूप सिरियस असेल तर मी येऊ का मला ह्या वाक्य बोलावं लागेल आमच्या आईच्या बाबतीत मी येऊ का
तर आमची आई म्हटली काहीही होऊ दे, तू बाबाची पुण्यतिथी झाल्याशिवाय आळंदी सोडू नको. मी त्या दिवशी म्हटलं हीच आई मला जन्म देऊ शकते, हां हीच आई मला जन्म देऊ शकते. अशा आमच्या वडिला तर आता माझी एक माऊलीला लई प्रार्थना आहे, या स्थितीला माझी आई जावी म्हणजे मी तर लई मोकळा झालो. मग या तिथीला म्हणजे ही स्थिती तिने पण साध्य करावी. हो, मला अजिबात त्याचा शोक नाही आहे, जाणं निश्चित आहे ना. तर हे जर असं घडलं तर मी माझ्या परमार्थिक साधनेची मला फलश्रुती मिळाली असं पण मानेन मी, जर घडलं तर. आमचे नाथबाबाच्या परंपरेत असं झालं सर्व. षष्ठी, ती षष्ठी त्यांच्या परिवारात जी काही महत्त्वाची आहे तशी मला वाटतं ही आमची माघशुद्ध दशमीसुद्धा आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. माघशुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. म्हणून कुरेकर बाबांनी चालू कीर्तनात माघशुद्ध दशमीच्या बाबांचं तिकडे प्रेत अग्नी डाग दिला आणि कुरेकर बाबांनी तिकडे बाबांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त केली. बोला, असं पुण्य, असं महापुरुषाचं हे पुण्य शेवटी कळत असतं. म्हणून एक बाबांचं वाक्य बोलतो, ज्ञानदेव तुकाराम घेतो, अरे शूर ओळखावा रणी आणि परमार्थिक ओळखावा मरणी. हे बाबांचं वाक्य आणि ते शूरत्व त्यांनी आपल्या जीवनात दाखवलं. त्यांची कृपा आमच्यावरती अशीच अविरत राहून आमच्यातही ते शूरत्व येऊ अशीच माऊलीच्या चरणी प्रार्थना. ज्ञानेश्वर विठ्ठल जय जय एक पद म्हणत असतो मी, अच्छा हूँ या बुरा हूँ जैसा भी हूँ तुम्हारा, अच्छा हूँ या बुरा हूँ जैसा भी हूँ तुम्हारा, ठुकराओ ना मुझे अब, ठुकराओ ना. कारण मला माझा आश्रय तुम्ही आहात. मी एका मोठ्या महाराजाजवळ पण म्हटलेलो आहे, माझं अधिष्ठान पण डॉक्टर महाराज आहेत, माझं सर्वस्व सुद्धा तेच आहेत. आता माझा आत्मा कुठे झुकत असेल तर मी बोलून टाकतो, आता कॅमेरा चालू आहे तर माझा प्रखर आत्मा कुठे डायरेक्ट, शरीर झुकतं ते भाग वेगळा, शरीर कुठे मजबुरीने पण झुकत असेल, हे रेकॉर्डिंग होते आणि हे माझे शब्द अखंड राहावेत. हो, माझा आत्मा कुठे झुकत असेल तर तो म्हणजे पूज्य मुरारी बापू आणि डॉक्टर महाराज. माझा आत्मा तिथे झुकतो. म्हणून जैसा भी हूँ अच्छा हूँ या बुरा हूँ जैसा भी हूँ तुम्हारा, ठुकराओ ना मुझे अब, ठुकराओ. आमच्या बाबांचं पण एक आवडीचं पद होतं बरं माऊली भागवतातलं, हो, श्याम से मिलने का सत्संग एक बहाना है. हां, तसं हे मी माझ्यासाठी म्हणेल इथे, हो, की हे प्रभू मुझे स्वीकारो, या दृष्टीने तुमच्या चरणावरती समर्पित आहे. जो भी हो, अच्छा हो या बुरा हो, आपकी कृपा से. विठ्ठल जय जय.